पिहूच्या पप्पांनी येऊन राडा घालायला सुरुवात केलेली असतेच, पण पिहू त्यांना स्पष्ट शब्दात ताकीद देते की बस करा पप्पा, भुरळ भुरळ काय लावलं आहे. अहो म्या पूर्ण शुद्धीत श्रीधरसोबत लगीन करून आले आहे. अहो कॉलेजात असल्यापासून आम्ही एकमेकांवरती प्रेम करतो आहे. शिवना तुम्हाला आता मोठा धक्काच बसतो. आजपासून मी ह्या घरची सून आहे. तिचे वडील तिला ओरडतात की अगं डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं. अगं बाहेरचे लोक तोंडात चेन घालतील तुझ्या बापाच्या. काय म्हणत्याली की असल्या घरात पोरगी लगीन करून आली आहे. त्यावर पिहू त्यांना उत्तर देते की पप्पा, लोक बोलणार आहे ते फक्त तुम्हाच नाही. मला कशा पायी बोलतील लोक, कारण मी आता त्या घरची मुलगी नाही राहिले, या घरची सून म्हणून आले आहे. आणि पप्पा, जसं तुम्हासनी ठाऊक नव्हतं ना, तसंच यासने बी काहीच ठाऊक नव्हतं की मी यांच्या घरची सून होणार आहे म्हणून. तरी बी या लोकांनी मोठ्या मानाने माप ओलांडून सुनेच्या मानानं मला घरात घेतलं आहे. मी खूप प्रयत्न केला माझ्या मम्मी पप्पांना सांगायचा, पण त्यांनाच माझी बाजू नाही कळली. त्यावर पिहूचे पप्पा म्हणतात की अगं येडबीड लागलं आहे का काय तुला. अगं या लोकांची लायकी बी नाही आपल्यासोबत नाव जोडायची. त्यावर पिहू त्यांना दटावते की पप्पा बास, तुमचा काय बी संबंध नाही आहे श्रीधरच्या पप्पा आईप्पांना बोलायचा. आणि माझ्या सासू सासऱ्याचा झालेला अपमान म्या खपवून घेणार नाही. हे बघा, श्रीधरचे आईप्पा जसे आनंदाने या घरात राहतात नवं, तसं पण मला श्रीधरसोबत आनंदात जगायचा आहे. त्यामुळं इथून पुढं तुम्ही येऊन इथं कुठला बी तमाशा करणार नाही. आता तिथे पिहूने सांगितल्यामुळे ओरडल्यामुळे तिचे पप्पा शांत असतात आणि तेच पद्माला जास्त झोंबतं, म्हणून ती मुद्दाम आगीत तेल ओतते. पिहूच्या पप्पाने ती हाक मारते की ओ हनुमंतराव, बघितलंस का कसला जादू टोना केला या पोरीवरती तुमच्या या लोकांनी. अहो तुमच्या पोरीला येऊन आता 2 तास बी नाही ती झाले आणि पोरगी तुमच्यासोबत यांच्यासाठी वाद घालायला लागले. आता याला जादू टोना नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हो. मुद्दाम शिवनाथचा पण पुन्हा पादउतारा करते की शिवनाथ, अरे ही असली पोरगी तुझ्या घरात आली आहे. अरे येऊन 2 तास बी झाले नाही आणि तिने येता क्षणी तुझं घर मोडलं की र. अरे म्हणजे बघ की, तू एका पोराला घराबाहेर हाकललं आणि दुसरा पोरगा त्याने शेवटी बापाचाच गुण घेतला. नाही म्हणजे वाण नाही पण गुण लागला म्हणायचं. हो हनुमंतराव, अहो म्या सांगते की तुम्हासनी इथं बोलून काय बी उपयोग होणार नाही बघा. अहो इथं गुण घेतले नाही, उधळले जातात बघा फक्त. आणि मुद्दाम ती ठिणगी टाकते. ती सांगते की आता तुम्हीच बघा, आता जर तुम्ही त्या श्रीधरला पोरगी तुमची पळवून आणलं म्हणून मारलं तरी हो शिवनाथ त्याच्या पोराला पाठीशी घालणार. अहो बघा की तुम्ही. अहो हनुमंतराव, म्हणजे या शिवनाथचं काय म्हणणं असतं माहिती का, की ह्याच्या पोराची चूक जरी असली तरी ह्याच्या पोरासनी शिक्षा तो स्वतः देणार आणि त्या नावाखालीच तो त्याच्या लेकरासनी पाठीशी घालतो. मग एखाद्याची पोरगी पळवून आणू देत, नाहीतर सोडून देऊ देत. तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे का. तो बघा तिथे दंडूक आहे, उचला आणि हाना त्याच्या लेकाला, बघा कसा पाठीशी घालतोय. अहो घ्या घ्या. हे शिवनाथ, काय करणार आता तू. त्यावर भडकलेले पिहूचे पप्पा म्हणतात की तो कोण मला अडवणारा, आता म्या बी दाखवतो यांना. त्यावेळेला पिहूचे पप्पा रागाच्या भरात ते दंडुकं उचलतात आणि श्रीला शिवनाथ उमाच्या समोरच असले बेदम मारत असतात. पिहू त्यांना गयावया करते. त्यांच्यासमोर इतकी धाय मोकलून रडत असते, पण त्यांच्या काळजाला पाजरच फुटत नाही. ते तिच्या डोळ्यात देखत श्रीला इतके मारत असताना मुद्दामच पद्मा तिथे शिवनाथला सुद्धा उकसवते. शिवनाथला मुद्दाम ती विचारते की अय शिवनाथ, अरे काही पाय जमिनीला चिकटले काय तुझे. नाही म्हणजे इतका शांत कसा आहे तू. नाही ते बी बरोबर आहे म्हणा, पोरं जर बापासारखे गुण उधळायला लागली तर त्यात पालकाची चूक असते ना व. शेवटी त्या लेकरांचा तरी काय दोष आहे. म्हणजे ही पद्मा दोन्ही करून ढोलकी वाजवते. एकीकडे पिहूच्या पप्पांना भडकवायचं आणि दुसरीकडे शिवनाथला. त्यावेळेला शिवनाथसुद्धा रागाने नुसता लाल भडक होतो आणि अचानकच रुद्रावतार धारण करत तो समोर येतो की बास. त्याने पिहूच्या पप्पाच्या हातातले ते दंडुक धरलेली असते.
आणि काही सेकंदातच तो स्वतःच स्त्रीला इतका मारायला लागतो की पिऊ घरातल्या सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो की शिवनाथ कायम लेकरांवरती प्रेम करत आलेला आणि आज चक्क त्याने श्रीवरती हात उगारला. सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. वेदा तिथे उमाला सांगते की आई अगं तू तर थांबव की आप्पासनी. पण उमा पण तोंड फिरवते. पण या वेळेला बायकोचं कर्तव्य पूर्ण करत पिहू चक्क शिवनाथचे पाय धरते. हात जोडून तिच्या पायात बसते. शिवनाथला ती सांगते की हे बघा, श्रीची यात काय बी चूक नाही आहे. माझ्या मर्जीनं मी इथं आले आहे. तुम्हासनी जर शिक्षा करायची असेल तर मला करा. शिवनाथ जागीच थांबतो. तो तिच्यावरती कसा हात उगारणार आणि रागाच्या भरात ती दंडुकी फेकून देतो. पिहूचे पप्पा तिथे राडा करतात की ए शिवनाथ, अरे बस कर तुझी ही समती नाटकं. माझी एकुलती एक लेक तू माझ्यापासून तोडली आहेस. पण लक्षात ठेव, तुला पण एक पोरगी आहे. जेव्हा ती तुझ्यापासून तुटल ना तेव्हा तुला कळल. या बापाचा तळतळाट आहे आणि हो तळतळाट तुझ्या फॅमिलीला लागणार. आणि रागाने तनतनत ते निघून जातात. ते जाताना पद्मा भास्कर त्यांना हात जोडून निरोप घेतात त्यांचा. पद्मा पुन्हा एकदा शिवनाथला डिवचते. ती विचारते की शिवनाथ, अरे तुला अजून एका बापाचा तळतळाट लागला आहे आणि लेक तुटलेल्या बापाचा तळतळाट काय असतोय हे माहिती आहे ना व तुला. असंच कितीतरी वर्षापूर्वी आबासने बी तू असाच दुखावला होता. त्यावर शिवनाथ भडकतो की बस कर पद्मा, आबा माझ्यावरती रागवून नव्हते, त्यांनी उलट मला जावई म्हणून स्वीकारलं बी होतं. त्यावर पद्मा वाद घालते की अरे हट, आता त्यांना काय बी फरक पडत नाही. पण तुला एका बापाचा तळतळाट लागलाय. आता तुझं काय खरं नाही आहे शिवनाथ. रुद्र, लावा ते फटाके. अरे शिवनाथच्या पसंतीची ना का असना, अरे पर शिवनाथच्या घरात सून तरी आली आणि मुद्दामच भास्कर, रुद्र, पद्मा तिघेही त्यांना त्रास देण्यासाठी गाणं गुणगुणत असतात की म्हणा सुनाई ती घर. एकाच सेकंदात रुद्र ते फटाके लावतो. इतके जोरजोराचे फटाके वाजत असतात आणि इकडे शिवनाच्या घरातल्या प्रत्येकाला त्याची झळ लागते. तिकडे पद्मा आसुरी आनंद लुटतच असते. शिवनाथ रागाने घरात निघून जातो. त्याच्या पाठोपाठ उमाही रडत जाते. काही वेळानंतर अन्विता रोशनला फोन करून सांगते. रोशन एका दुसऱ्याच मुलीसोबत असतो. त्याला आनंदाची बातमी देते की अरे रोशू, ऐक ना, आमच्या घरासमोर तो राघव राहतो ना व, त्याला त्याच्या बापाने घराच्या बाहेर काढलंय. त्यावर तो आनंद साजरा करतो की त्याला ना असाच पाहिजे. बरं झालं त्या राघवला घराबाहेर हाकलला. आवाज येता क्षणी राघव त्याच्याकडे येतो. मागे असतो तो आणि सगळं बोलणं ऐकतो. अन्विता विचारते की बरं आता कुठं आहेस तू. त्यावर रोशन त्या मुलीच्या केसातून हात फिरवत सांगतो की मी ना लई इम्पॉर्टंट कामामध्ये आहे का. ती विचारते की इम्पॉर्टंट काम, असलं कुठलं इम्पॉर्टंट काम. त्यावर तो तिला लाडीगोडी लावतो की अगं माझ्या फोनवरती फोन वाजला तुझा, अन्वी बेबी असं नाव आलं आणि मला राहवलंच नाही गं. मग काम सोडून मी तुझ्याशी बोलायला लागलो. त्यावर ती म्हणते की ओको माझ्या स्वीटू, किती प्रेम करतो ना तू माझ्यावरती. बरं चल, मी नंतर बोलते तुझ्याशी. फोन ठेवल्यानंतर ती मुलगी रोशनला विचारते की डार्लिंग कोण होती ती. त्यावर रोशन सांगतो की अगं ती अन्विता शिरोळे पाटील. माझं बँक बॅलन्स लय म्हणजे लय डोकं खाते ती पोरगी. जाम वैताग दिलाय मला तिने. कायम डोक्यात जाते का ती पोरगी माझ्या. अगं पण आयुष्यात जर आपल्याला मजा मारायची असेल ना तर अन्विता शिरोळे नावाचं ATM कार्ड तर आपल्याकडे हवंच ना. अन्विताबद्दल हे सगळे शब्द रोशन बोलत असताना राघवला सहन होत नाही. तो येतो आणि त्याची कचंडीच पकडतो. त्याला तो विचारतो की हे जे 32च्या 32 दात आहेत ना ते कशात घाले ना तुझ्या. आत्ताच्या आत्ता अन्विताला जातो आणि सगळं काही तुझ्याबद्दल सांगतो. त्यावर समोरून रोशन आव्हान करतो की जा सांग जा. अरे जा ना. राघव, घाबरलो मी तुला काय वाटतं तू सांगशील आणि माझे अनु बेबी तुझ्यावरती विश्वास ठेवेल. ए राघव,
तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हां, काय आहे, अन्विता शिरोळेच्या ATM बँक अकाउंटमधनं मी तुला पण पैसे देईल की खर्चायला. अरे या बागेमध्ये राहा, ही बाग आपलीच आहे. तसं बी इथं लय भिकारी येतात रे, तू कॉमन भिकारी बनू नकस. त्यातलं काय पैसे देतो की मी तुला. राघव त्याचे कचांडे पुन्हा पकडतो. त्यावर रोशन त्याला उकसवतो, त्याला डिवचतो की अरे तुझ्या स्वतःच्या घराचा पत्ता नाही, तुला स्वतःच्या बापानं घराबाहेर काढलं आणि तू काय माझ्याबद्दल बोलतो. आणि त्यावेळेलाच राघव चिडून जेव्हा त्या रोशनला मारायला लागतो, रोशन आणि त्याच्यामध्ये हाणामारी चालू होते. आता ती मुलगी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते. बागेतल्या आजूबाजूची माणसं जी आहेत ती तिथे त्या धावत येतात आणि ती मुलगी त्या माणसाला सगळ्यांना खोटं सांगते की हा माझी छेड काढत होता आणि वरून माझा बॉयफ्रेंडच मारतोय. राघव आता त्यांना हिसका देतो आणि तसाच रागाने निघून जातो. खरे शिवनाथ उमा इतके खचलेले असतात मनातून. शिवनाथ उमाला सांगतो की उमा, आयुष्यात कधी बी वाटलं नव्हतं की आपली पोरं आपल्याला ह्यो दिस दाखवतील. अहो बाहेर पडायची काही सोयच ठेवली नाही हो पोरांनी. एवढा विश्वास ठेवला होता त्यांच्यावरती, कुठं चूक झाली काही बी कळलं नाही बघा. आणि शिवनाथ तिथे स्वतःला दोष देतो. पण तेव्हा उमा सांगते की नाही शिव, तुम्ही चुकला नाहीत, तुम्ही कधी चुकू बी शकत नाहीत. चूक जर कुठं झाली असेल तर पोरांना घडवण्यात माझी चूक झाली आहे. त्यावर शिवनाथ विचार करतो की अहो पण आपण चुकलो कुठं. अहो मला बाप नाही, बाप कसा असतो, कसा दिसतो, कसा माया करतो मला काय बी माहिती नव्हतं. तरी बी माझ्या पोरांना कधी काही कमी पडू नये, मी जे भोगलं ते माझ्या लेकरांनी भोगू नये म्हणून त्यासने समद काही आणून दिलं. हां उमा, अहो पर हे समद करत असताना मी धाक बी ठेवला त्यांच्यावरती, बाप म्हणून धाक बी ठेवला मी त्यांच्यावरती, तरी बी पोरं आपली अशी वागली. अहो विचार करा उमा, जर आपण त्यांच्यावरती धाकच ठेवला नसता तर काय झालं असतं. पोरगं स्वतःच्या मर्जीप्रमाणे कसे बी वागत राहिले असते. शिवनाथला इतकं वाईट वाटत असतं. तो कायम आता स्वतःला दोष देतो. पण त्यावेळेला उमा त्याची समजूत घालते की आता असं खचून जायचं नाही. आपण हवं तर आपल्या सुनासनी हे घर जोडायला शिकवू की. आपण आपल्या पोरासनी नाही घडवू शकलो पण सुनासनी तरी घडवू शकतोच की. त्यावर तिथे शिवनाथ विचार करतो की उमा, अहो जिथे आपल्या पोरांनी आपला शब्द नाही पाळला, आपल्या पोरांनी आपलं नाही ऐकलं, तिथे काल परवा आलेल्या पोरे आपलं काय ऐकतील. आता शिवनाथचं विचार करणं ही साहजिक असतं. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढील भागामध्ये राघव घरी आला नसल्यामुळे उमा दुःखात आहे हे बंटी मामाकडून त्याला कळतं. तिकडे पद्मा आसुरी आनंद साजरा करते. केकवरती शिवनाथच्या फॅमिलीचा फोटो जो असतो त्याचे इतके तुकडे तुकडे करते आणि सांगते की आज त्या शिवनाथचा अहंकार म्या पायाखाली तुडवला. उमा खंडेरायाच्या फोटोसमोर उभी राहून टाळ मुकलून रडत असते की कळत नाही कुठं चुकतंय ते, पण माझ्या घरातली माणसं आता एकमेकांपासून तुटत चालली आहे ते काय करू सांग की. तेव्हा पिहू देवासमोर दिवा लावून तिला वचन देते की आई माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा की हे घर मी कधी बी तुटू देणार नाही, हे घर मी असंच कायम जोडून ठेवणार. पण उमा तिच्यावरती चिडते की सांगितलं ना मी, मला आई म्हणायचं नाही. पण आता पिहू शिवनाथ उमा यांचं मन नक्की जिंकते तरी कसे आणि राघवला ते घरात घेतील का हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे.